कोणत्या दुकानदाराने दाखवलं मला सांगा आता. Menerusi sebuah video yang tular di laman Twitter, ia memaparkan seorang lelaki membuat demonstrasi terhadap sayuran hijau. Video demonstrasi tersebut menunjukkan sayuran hijau yang asalnya kelihatan layu tiba-tiba menjadi segar semula selepas direndam dengan sejenis cecair. Dalam video itu, sayuran layu itu telah dicelup dengan sebatian tersebut buat seketika. Cecair yang digunakan untuk mencelup sayuran tersebut dipercayai merupakan sebatian kimia. Anehnya, daun-daun yang terdapat pada sayuran yang layu itu mula berkembang seakan-akan kelopak bunga. Pada akhirnya, sayuran yang asalnya layu kelihatan mirip dengan sayuran segar yang diletakkan bersebelahannya. आता हे जे आहे ना हे तुम्ही पाहिलं आपण साध्या पाण्यात बरोबर झटकून घे झटकून बिलगलग होती फुगलं असं कोणत्या दुकानदाराने दाखवलं मला सांगा आता. एक एक झाड पाहिजे तुम्ही याच्यात आहे ना कोणतं पण तुमचं एक एक झाड पूर्ण झाड सगळं ऍक्टिव्ह करून टाका. आणि तुम्ही आता हे दोन तास असं ठेवलं ना दोन तास हे फक्त बागेसाठी डाळिंबाची किंवा याशीची द्राक्षाची याची बाग आहे ना म्हणजे वरती त्याच्यावर माल असताना वापरलं तरी चालतं त्याने काही म्हणजे साईड इफेक्ट कुठले येत भाजीपाला नाही. आता हे साबण आहे फक्त भाजीपाला करायला तसं नाहीये साबण आहे. प्रोडक्टची ताकद आहे बा ती ताकद आहे प्रॉडक्ट मध्ये ते तुम्हाला दाखवायचं. तुम्ही जे म्हणता ना तुमचं सुकलेलं झाड आहे ना त्याच्यावरती काय करायचं मगा भरून घेऊन जा त्याच्यावर टाकून पहा ऍक्टिव्ह कसं करते ते पाठीमधलं जे आहे जास्त टाकायचं तर थोडंसं मिक्स करू आपण. आळूचं पान आहे आळूचं पान आहे आळूचं नाही आपल्या टमाट्याचं ऍक्टिव्ह करायचंय टमाट्याचं. नाही आळूच्या पाण्याला सुद्धा जे तुम्ही इतर पाणी लटकत नाही ना याच्यात तुम्ही टाका आळूचं पाणी लगेच ताबडतोब म्हणजे स्टिकर स्प्रेडर ऍक्टिव्हिटी झालं फ्रेश.